तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। मला असं वाटतंय की कोणी हे सगळं आपल्याकडून पैसे मिळवण्यासाठी करते. प्लीज माझी पोरगी मला परत द्या. हवं तर माझ्यासोबत काय बी करा, पण माझी पोरगी मला द्या. काजलला किडनॅप दुसरं कुणी नाही तर तिचा नवरा अविने करवलंय, आणि हे सगळं तो त्या प्रभाकरन आणि नॅन्सीच्या इशाऱ्यावर करतोय. आम्ही मड आयलंडला तर पोहोचलोय, पण इथे ट्री नंबर 202 नाहीये. जुनुकलालजी नीट लक्षपूर्वक बघा, कोणत्या ना कोणत्या तरी झाडावर 202 लिहिलेलं असणार. ट्री नंबर 202. बॅग दे मला आणि जाऊन त्या बाईकवर बस. तो तुला मडच्या बाहेर सोडून येईल. हो ते तर ठीक आहे भाऊ, पण ही गन जरा बाजूला करा ना. याची काय आवश्यकता आहे? तू इथे गन घेऊन का आलायस? तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. माझ्याजवळ खूप पैसे आहेत. कुणी रस्त्यात चोरू लुटू नये म्हणून पैशाच्या सुरक्षिततेसाठी मी गन आणली होती. जर तू आमच्या इंजिनियरचा मित्र नसता तर तुला आतापर्यंत उडवलं असतं. पण तुम्हाला कसं माहित की माझ्याजवळ गन आहे? तू जिथे उभा आहेस तिथे आमचे सेन्सर्स लावलेले आहेत. चला आता बॅग दे. बॅग दे. इंजिनियर साहेबांना माझा नमस्कार सांगा. हा आता तर काम झाले ना, आता तर गन बाजूला काढा. हा चल निघ. Oh, छोटे so called साहेब. I am so happy. तुम्ही इकडे आलात. It's really shock for me, but it's true that I am so delighted. Please have a seat.
तुला तर माहीतच होतं की मी येणार आहे. नॉट एक्झॅक्टली, बट आय वॉज एक्सपेक्टिंग यू. काय घेणार आपण? चहा, कापी? तसं कापी किंवा चहा तुम्हाला माझ्या हातचाच बनवलेला मिळेल. बट इफ यू लाईक टू हॅव अ डिनर, मग आपण कुठे बाहेर जाऊ शकतो. 2nd फ्लोअरवर. तुझी ही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाली असेल तर आपण कामाचं बोलूया. वाय नॉट? आय एम एन्जॉईंग एव्हरी मोमेंट. मग ती मोमेंट कशी पण का असो. टेल मी. हा संपूर्ण खेळ संपवण्यासाठी तुला काय हवंय? तुमची बदनामी आणि तुमच्या जीवनाची काही वर्ष जेलमध्ये. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाची काही वर्ष तुरुंगात घालवाल, ते मला खूप आनंद होईल. आय विल बी व्हेरी हॅपी मॅन. मी तयार आहे. मी सर्व गुन्हे माझ्यावर ओढून घ्यायला तयार आहे. कबूल करेन, पण तुला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. तुम्ही या सिच्युएशन मध्ये नाही आहात माय डिअर छोटे सो कॉल्ड साहेब. इथे तुम्ही कोणती डिमांड नाही ठेवू शकत. माहिती आहे. तरी पण डिमांड ठेवत आहे. हो, आणि जर का मी नाही म्हणालो तर? तुझ्या गोष्टी मान्य करण्याशिवाय माझ्याकडे काही ऑफर्स आहेत. आय लाईक इट. काय तुम्ही बोलण्याचं कष्ट कराल की त्या ऑफर्स काय आहेत? तुझा प्लॅन एक्झिक्यूट केल्यानंतर तू जिवंत राहू शकतोस. इम्प्रेस्ड. आय एम हायली इम्प्रेस्ड. तुम्ही तर माझं मनच जिंकलं छोटे साहेब. आता तर एक कॉफी तर व्हायला पाहिजे. सो वेट फॉर अ मिनिट. आय विल ब्रिंग कॉफी फॉर अस. You are. तुम्ही कापीचा काली मग बघून असताय ना? नाही, मी या गोष्टीवर हसतोय की तुम्हाला माझ्या गोष्टीचं किती वाईट वाटलं.
किती राग आला. या गोष्टीवर असतो मी. आणि मी यासाठी असतोय की तुम्ही एकदम या कापीच्या काली कप सारखे आहात. काली, टोटल एम्प्टी. यू आर युजलेस. या रिकाम्या कपाला भरण्याचा चान्स आहे, पण तुझ्या भरलेल्या कपाला रिकामा तर होणंच आहे. त्याच प्रकारे ज्या प्रकारे तू युजलेस होऊ शकतोस. No. Never. It will never happen, my dear Choti Sahib. You'll not ask me why. Let me explain you. मोटे साहेब मोठ्या आरामात आहेत. त्यांची सर्जरी होणार आहे. इट कॅन गो रॉंग. अँड युअर स्टेप मदर अँड स्टेप सिस्टर, सॉरी, तुम्हाला तर त्यांच्याबद्दल माहीतच नाहीये, कारण की तुमचे फादर मोठ्या साहेबांनी त्यांना तुमच्यापासून खूप दूर ठेवले. बट एक गुड न्यूज आहे, ते सगळे माझ्याजवळ आहे. नॅन्सीने सांगितलं ना तुम्हाला, युअर फादर लव्ड देम सो मच. मोठे साहेबांना आतापर्यंत एवढंच माहिती आहे की त्यांना त्यांच्या बायकोने डिच केलंय. पण काय रे, ट्रुथ इज समथिंग एल्स. मी प्रभाकरण त्यांच्या 85% शेअर्सना विकण्यासाठी त्यांना भाग पाडले. I will kill you. Shoot. Come on. I said shoot. छोटे साहेब, वाटते की छोटे साहेब तुम्हाला तुमच्या फादर मोठे साहेबांनी तुम्ही छोटे असताना एक छोटीशी कहाणी नाही सांगितली. एक राजा ज्याचा जीव एका पॅरेट पोपटामध्ये असतो. मी प्रभाकरण
माझ्यामध्ये एक लाईफ नाही, 4 लाईफ आहे. इफ यू विल किल मी, आय एम नॉट द ओनली वन who will fail. Your dear stepmother, your dear stepsister, Kajal's daughter, they also be failed. काजल आणि तिची मुलगी या दोघींना रिलीज कर. त्यानंतर माझी कुठली डिमांड नाहीये. वा 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 छोटे साहेब, नमस्कार. तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला. वा 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 वा. प्रभाकरन साहेब, हा छोट्या साहेबांचा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. अजय, नेहमीच म्हणत असतात. हा छोटे साहेब म्हणतात की इमान विकण्यासाठी आता इमान कुणाजवळ वाचलंच नाही, असं म्हणतात हे डोळ्यासेवर करून. इमानदारी विकत घेणारे इमानदारीची किंमत ठेवणं जाणतात जुनुकजी. बस आपल्या आतमध्ये इमानदारी नाही ठेवत. करे की इमानदारी खूप कमी लोकांमध्ये आहे. म्हणूनच तर आपल्यासारख्या खरेदी करणाऱ्यांना इमान खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागतो, नाही? लेट्स गेट टू द पॉइंट. या रात्रीचा एक एक क्षण तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि तुमच्यासाठी पण. काजल आणि तिच्या मुलीला सोडून द्या. त्या बदल्यात मला तुरुंगवास किंवा माझी बदनामी, त्या व्यतिरिक्त काहीही बोलाल, मला मान्य आहे. बोलण्यासाठी तर खूप